नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग वैदृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:43 पासून ते 11:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:44 पासून ते 3:05 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 7:03 पासून ते 8:23 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर लाभयोग करेल आणि हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी तुम्हाला पुऱ्या कराव्या लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे जे कामं हाती घ्याल ती सुद्धा पूर्ण होताना दिसतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. तुमच्यामधला आत्मविश्वास आणि जिद्द चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुमच्या कामात तुम्हाला यश सुद्धा आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मित्र परिवारावर भेटीगाठी होणं अशा प्रकारचे सुद्धा काही चांगले अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे तुमचा मूड सुद्धा खूप चांगला राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. थोडासा धावपळीचा धकाधकीचा आजचा दिवस राहील. मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही कामं तुम्ही आजच्या दिवशी मार्गी लावू शकाल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले आध्यात्मिक धार्मिक अनुभव सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे
तुम्हाला उत्पन्नाची नवीन साधनंसुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्र संदर्भातल्या नवनवीन संधीसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. तुमचा मूड खूप चांगला राहील. ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे भाग्याचे उत्तम साथ लाभेल. फिरणं वगैरे जास्त आहे मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वैवाहिक जोडीदाराच्या तुमचे इंटरॅक्शनसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची नवीन कामं मात्र सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ लाँग टर्ममध्ये मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. कमिटमेंट प्रोसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. काही आध्यात्मिक धार्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 19 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.